ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता प्रियाने कॉन्ट्रॅक्ट पेपर दाखवल्यानंतर खडा खेळ सुरू होऊन कल्पना आणि पूर्णाईने मोठ्या प्रेमाने त्या अगोदर सायलीचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो आणि प्रेमाने सायलीला खरी सुभेदारीन बनवलेलं असतं. पण जेव्हा कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य कल्पना पूर्णाई समोर येते त्याच वेळेस आता पूर्णाई आणि कल्पनाच्या स्वप्नाच्या आता चिंधड्या उडालेल्या असतात आणि सायलीने आपला विश्वासघात करून आपल्याला फसवलं हे सत्य आता कल्पना पूर्णाई समोर येताच आणि ते आल्यानंतर मधुभाऊ आता असा कोणता भयानक उलगडा करतात आणि मधुभाऊंनी केलेल्या उलगड्यामुळे सायलीच्या पायातील तुळशीपत्र कसे समोर येते आणि सायलीने आता मधुभाऊंनी सांगितल्यामुळे तिसरे भयानक सत्य सायली जेव्हा कल्पना आणि पूर्णाईला सांगते त्याच वेळेस पूर्णाई समोर प्रियाच्या स्वप्नाच्या चिंधड्या उडवत मधुभाऊंनी केलेल्या एकाच खुलाशाने पुन्हा सायली कायमची कशी सुभेदारीन होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीचा बड्डे असल्यामुळे सगळे किल्लेदार आणि सगळे सुभेदार आता एकत्र आलेले असतात. मोठ्या प्रेमाने कल्पना, पूर्णाई, प्रतिमा सगळेजण आता अर्जुनचे औक्षण करतात आणि त्यानंतर मात्र मधुभाऊंनी हे सायलीचे औक्षण केलेलं असतं. खऱ्या अर्थाने सायली आता सुभेदारी कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग झाल्याचे कल्पना आणि पूर्णाईने आता सगळ्यांना सांगितलेलं असतं. प्रेमाने सायली आपल्या घरी आली. ज्या सायलीचा आपण तिरस्कार करत होतो, द्वेष करत होतो, तीच सायलीने आपल्या मनात कधी घर केलं हे मला कळलंच नाही असे आता पूर्णाजी सगळ्यांना सांगते. फक्त एकटी कल्पनाने सायलीचा सून म्हणून स्वीकार केला होता. प्रताप आणि मी मात्र सायलीचा रागरागच करत होते. पण सायलीने तिच्या निस्वार्थी नितळ मानाने सायली कधी सगळ्यांना आपलंसं करून गेली ना हे कळलंच नाही असे पूर्णाई सांगते. सायली आमच्या घरामध्ये आली आणि आमच्या घरावर आलेल्या एकेका संकटाला सायली ही सामोरं गेली आणि सगळ्यांना तिने आपलंसं करून ठेवलं, सगळ्यांना एकरूप करून ठेवलं. खऱ्या अर्थाने सायली माझी खरी नातसून झाली हे आता पूर्णाईने सगळ्यांना सांगितलेलं असतं. पूर्णाईच्या तोंडातून सायलीचं ते गुणगान मात्र प्रियाला ऐकवत नसतं आणि खऱ्या अर्थाने सायली आज आमची झाली. कल्पना म्हणते की माझ्या अर्जुनपासून कधीच दूर जाऊ नको सायली, कारण जर या घरातून आणि माझ्या अर्जुनपासून जर तू दूर गेली तर आमचं कसं होईल ग सायली. तेव्हा पटकन मधुभाऊंनी सांगितलेले असते की माझी साऊबाळ हे घर सोडून आणि जावई बापूंना सोडून जाईल असं कधी होणारच नाही आणि अशी परिस्थिती कधी येणारच नाही. ते ऐकून आता मधुभाऊंच्या बोलण्यामुळे पटकन आता कल्पना आणि पूर्णाईने सायलीला मिठी मारलेली असते आणि सायली खऱ्या अर्थाने सुभेदारांची ताईत बनलेली असते. इकडे आता अर्जुन सुद्धा खूप खुश असतो, कारण आता सायली त्याला काही महत्त्वाचं सांगणार असते आणि त्यासाठी सायलीने रिसॉर्टसुद्धा बुक केलेलं असतं. त्यामुळे अर्जुनचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. पटकन आता सायलीला बाजूला घेत अर्जुन आणि सायली दोघांनी आता रिसॉर्टमध्ये जायचं ठरवलेलं असतं. सगळेजण आता इकडे स्वयंपाकाची तयारी करत असतात. सगळेजण आनंदून गेलेले असतात. त्याच वेळेस आता अर्जुन आणि सायली सगळ्यांचा डोळा चुकून पटकन आता रिसॉर्टमध्ये गेलेले असतात. इकडे मात्र अर्जुन आणि सायली बाहेर पडताच आता प्रियाने मात्र तिचा डाव साधलेला असतो आणि अस्मिताला घेऊन एका बाजूला येत प्रिया म्हणते की अस्मिता, अर्जुन आणि सायली कुठेतरी बाहेर गेले, तेव्हा चल आपण कॉन्ट्रॅक्टचे पेपर आता आपल्याला याखेरीज दुसरी संधी
संधी मिळणार नाही ते सापडण्यासाठी. पटकन आता अस्मिताला सुद्धा प्रियाचे म्हणणे पटून दोघीही अर्जुन आणि सायलीच्या बेडरूममध्ये आलेले असतात. सगळी बेडरूम पालथी घालून सगळे डॉक्युमेंट्स उचकून आता अखेर प्रियासमोर अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची ती कपाटातली फाईल बाहेर आलेली असते आणि प्रियासमोर आलेली असते. कारण अर्जुनने त्याचा पासवर्ड उघडून कपाटातील तिजोरी उघडून ती इम्पॉर्टंट फाईल बाहेर काढलेली असते आणि विचार केलेला असतो की आता या फाईलचं काही काम नाही, ही फाईल फक्त आजच्याच दिवसापुरती राहिलेली आहे. एकदा का सायलीने आपल्या प्रेमाची कबुली दिली की कायमची सायली माझी होईल आणि कॉन्ट्रॅक्टची फाईल बंद होईल. पण आता मोक्याच्या वेळी प्रियाने डाव साधलेला असतो आणि ती फाईल अखेर प्रियाच्या हातात आलेली असते. दोघींनाही खूप आनंद होऊन पटकन आता प्रिया अस्मिताला म्हणते की आता ही फाईल आपण स्वतः नाही दाखवायची, कल्पना मामीसमोर ही फाईल आली पाहिजे आणि तिला हे समजून तीच सगळं सायलीचं भांडं फोडेन. असे आता दोघींनी प्लान करून आता ती फाईल कल्पनासमोर येईल असं आता त्यांनी डाव साधून अखेर ती फाईल कल्पनाला मिळते आणि ती फाईल बघताच मात्र कल्पनाचे सगळे स्वप्न धुळीला मिळालेले असतात. अर्जुन आणि सायलीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून आपला विश्वासघात केला, आपल्याला फसवले हे सत्य आता कल्पनासमोर येऊन ताबडतोब कल्पना आता सगळ्यांना ते सांगते आणि सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही नाही, माझी साऊबाळ असं कधीच करणार नाही आणि ती माझ्याशी खोटं कधीच बोलणार नाही. कल्पना म्हणते की अहो मधुभाऊ, हे कॉन्ट्रॅक्ट पेपर बघा, यावर सायलीचीही सही आहे आणि अर्जुनची देखील सही आहे. मधुभाऊ म्हणतात की असं जर असेल तर साऊ बाळाने मला सांगितलं असतं, कारण लहानपणापासून मी साऊ बाळाला ओळखतो. माझ्याशी तर सोडाच, पण कुणाशीही ती खोटं बोलू शकत नाही आणि वागूही शकत नाही, कारण सायली बाळावरती संस्कार माझे आहेत. आत्तापर्यंत अशी कोणतीही गोष्ट जी साऊ बाळाने माझ्यापासून लपून ठेवली असं झालेलं नाही आहे. कल्पना म्हणते की मधुभाऊ मग हे काय आहे? तेव्हा आता कुणाला काहीही कळत नसते आणि आता सगळेजण अर्जुन सायली येण्याची वाट बघत असतात. इकडे आता रिसॉर्टमध्ये जाऊन अर्जुन आणि सायलीने प्रेमाची कबुली देऊन दोघांनीही एकमेकांवरचे प्रेम शब्दात एकमेकांसमोर आणलेले असते आणि दोघेही खुश झालेले असतात. पण आता ताबडतोब घरचे आपली वाट बघत असतील असा विचार करून ताबडतोब अर्जुन आणि सायली घरी येतात. त्याच वेळेस आता कल्पनाने ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स अर्जुन आणि सायलीसमोर आणलेले असतात. कल्पना म्हणते की तुम्ही दोघांनी आज आमचा सगळ्यात मोठा विश्वासघात केला. अरे किती प्रेमाने आणि किती मायेने आपण सगळे एकत्र आलो होतो. अर्जुन, हे काय आहे? हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर्स, या तुमच्या सह्या, आम्हाला का फसवलं? मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा, अगं माझ्याशी कधीच तू खोटं बोलणार नाहीस, पण तू हे का केलंस असं? तेव्हा आता सायलीला देखील मधुभाऊंना सत्य सांगायचं नसतं, पण आता सगळ्यांसमोर सत्य तर येऊन धडकलेलं असतं आणि दोघेही आता एकमेकांकडे बघत असतात. मधुभाऊ म्हणतात की साऊ बाळा, हे खोटं आहे ना? मला सांग बरं, माझ्याशी तू कधीच खोटं बोलणार नाही. अगं लहानाची मी तुला मोठी केली आणि जेव्हा साऊ बाळ मला मिळाली त्यानंतर मी साऊ बाळाला आश्रमात घेऊन आलं आणि माझ्या आश्रमाचं नंदनवन झालं. साऊ बाळाने माझ्या आश्रमाच्या दरवाजातून आता आतमध्ये पाऊल टाकताच लक्ष्मी बनून साऊ बाळ माझ्या घरी आली होती आणि मी तिला एवढं प्रेमाने तिच्यावरती संस्कार केले. माझं साऊ बाळ असं कधीच करणार नाही. साऊ, हे काय आहे सगळं? तेव्हा आता अर्जुन आणि सायली दोघांच्याही पुढे काही पर्याय उरलेला नसतो आणि अखेरीस दोघेही सांगू लागतात आणि म्हणतात की हे सगळं खरं आहे. ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर मात्र अर्जुन म्हणतो की ऐका, माझं लग्न करण्याचा विचारच नव्हता, पण घरच्यांनी माझं लग्न प्रियासोबत जमवलं होतं आणि मला ते लग्न करायचं नव्हतं, कारण लग्नावरती माझा विश्वासच नव्हता. माझ्या मित्राला कुणालला लग्नामध्ये फसवलं गेल्यामुळे त्याने आत्महत्या केली, त्यामुळे मला लग्न करायचं नव्हतं आणि घरचे तर ऐकण्यास तयार नव्हते. इकडे आता सायली म्हणते की मधुभाऊ, खरं तर मला सुद्धा हे असं काहीच करायचं
करायचं नव्हतं. तुमच्या शब्दाबाहेर मी कधी गेले का आणि मी कधी खोटं बोलले का? पण त्यावेळेस परिस्थितीच अशी तयार झाली होती की मधुभाऊ तुम्हाला अटक झाली होती आणि काहीही करून मला तुम्हाला सोडवायचं होतं आणि दुसरा कोणताही वकील मिळत नव्हता आणि त्यासाठी नाविलाजाने मला अर्जुन सरांकडे यावं लागलं. तेव्हा आता तुम्हाला सोडवण्यासाठी आणि अर्जुन सरांना तन्वीसोबत लग्न करायचं नव्हतं, त्यासाठी आमच्या दोघेही आम्ही एकमेकांमध्ये अडकलेलो होतो आणि त्यासाठी आम्ही अर्जुन सरांनी तुम्हाला सोडवण्याचं प्रॉमिस केलं आणि मग मीही त्यांच्यासोबत 1.5 वर्ष कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करणार असल्याचं देखील त्यांना डॉक्युमेंट्सने लिगली आता प्रॉमिस करून ते पूर्ण केलं. कारण आमचे दोघांचेही कामं एकमेकांपाशी अडलेले होते आणि 1.5 वर्षानंतर तुम्ही सुटता क्षणीच मी हे घर सोडून जाणार होते. पण त्यानंतर ज्या वेळेस मी या घरात आले तेव्हा असा विचार करून आले होते की या घरात कुणावरही प्रेम करायचं नाही, कुणालाही आपलंसं करायचं नाही. पण ह्या घरात आल्यानंतर हे घर म्हणजे स्वर्ग आहे असं मला वाटलं आणि खरंच हे घर एक स्वर्ग निघालं. आई वडिलांसारखी प्रेम करणारे सासू सासरे मला मिळाले. माझी आजी पूर्णाईसुद्धा माझ्यावरती माझा द्वेष करत होती, पण नंतर हळूहळू आजींचा स्वभाव बदलत गेला आणि मी कधी पूर्णाईची होऊन गेले ते मलाच कळलं नाही. आणि आत्ता अर्जुन सर आणि मी दोघेही एकमेकांवरती आमचं खरंच खूप मनापासून प्रेम आहे असे आता सायलीने देखील सगळ्यांसमोर मान्य केलेलं असतं. मधुभाऊ लगेचच खुश होऊन म्हणतात की बघितलं का, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, साऊ बाळ कधीच खोटं बोलणार नाही. नक्कीच काहीतरी कारण असलं पाहिजे आणि म्हणून तिने हे केलं. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की हे बघा, लहानपणी साऊ बाळ तुळशीपत्राच्या खुणेने तिने तिचं पाऊल माझ्या आश्रमात टाकलं आणि आश्रमाचं नंदनवन झालं. तेव्हा आता पूर्णाई म्हणते की तुळशीपत्र? तर मधुभाऊ म्हणतात की हो, माझ्या साऊ बाळावरती लक्ष्मीच्या पावलात आता तुळशीपत्राची खूण आहे. तिने आश्रमात पाऊल टाकलं आणि सगळं काही माझं बदलून गेलं. तेव्हा लगेचच आता ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो. पूर्णाई म्हणते की अहो, तुळशीपत्राची खूण तर तन्वीच्या सुद्धा पायावर आहे. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की काय बोलतायत तुम्ही? अहो, तन्वी ही माझ्या आश्रमातच लहानची मोठी झाली आणि तन्वीला मी लहानपणापासून मी सुद्धा सांभाळलंय. तन्वीच्या पायावरती अशी कोणतीही जन्मखून नाही आहे अन्नपूर्णा मॅडम. ते ऐकताच आता पूर्णाईला मोठा धक्का बसलेला असतो आणि रविराजसुद्धा आता अवाक झालेला असतो. इकडे आता तन्वीच्या तोंडचे पाणीच पळालेलं असतं. करायला गेलो काय आणि झालं काय असे विचार आता तन्वीच्या मनात येऊ लागतात. तन्वी विचार करते की हा म्हातारा काय बडबडतोय, आता आपलं भांडं फुटणार वाटतं. आणि ती तुळशीपत्र हा शब्द ऐकताच आता कल्पना सगळ्यांचा राग जागेवरच मावळलेला असतो. पटकन आता लगेचच आता कल्पना ही सायली समोर येते आणि सायलीला म्हणते की सायली, तुझा उजवा पाय वर कर बघू. सायलीला सुद्धा आता काही कळत नसतं, तर ताबडतोब आता कल्पना रागात येऊन सायलीचा पाय खाली वाकून बघते. त्या क्षणी सायलीच्या पायावर तुळशीपत्र असल्याचे सत्य कल्पनासमोर येऊन कल्पनाने तर डोक्यालाच हात लावलेला असतो. आणि कल्पना पूर्णाईला म्हणते की पूर्णाई, अहो हे काय आहे, खरंच तुळशीपत्राची खूण हीच आपली तन्वी आहे की काय? आणि आता ते ऐकताच पूर्णाईच्या सुद्धा आता बोबडी वळून पूर्णाईला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो. मधुभाऊ म्हणतात की अहो, प्रियाच्या पायावर कोणतीही तुळशीपत्राची खूण नाही. सायली रडत रडत मंदिरात मला मिळाली आणि त्याच तुळशीपत्राच्या पायाने मी साऊ बाळाला आश्रमात घेऊन गेलो आणि तिच्या त्या तुळशीपत्राच्या पाय गुणाने माझे जीवन फुललं आणि साऊ बाळावरती मी चांगले संस्कार करू शकलो. ते ऐकताच आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या क्षणी मधुभाऊंनी सायलीच्या पायातील खऱ्या खुऱ्या तुळशीपत्राचा मोठा न्याय निवाडा करून प्रियाचे तुळशीपत्र हे खोटे आणि आता बनवलेले तुळशीपत्र असल्याचे मधुभाऊंनी समोर आणलेले असते. तर आता ताबडतोब आता रविराज प्रियाला म्हणतो की प्रिया, आता दाखव तुझ्या पायावरील तुळशीपत्र. तर आता प्रिया तिच्या पायावरील खोटे तुळशीपत्र
चरित्र दाखवून खऱ्या खोट्याचा निवाडा पूर्णाई करून पूर्णाई आता सायलीला नाच सुनेचा अधिकार आणि हक्क कशी देते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.